वरिष्ठ नेता भारतीय जनता पार्टी की विधायक मनीषाताई चौधरी जी ने बहुत ही अच्छा ऐसे प्रोग्राम आज दहिसर में जो है ऑर्गेनाइज़ किया है और उसी के लिए हम आए थे। बहुत ही बढ़िया प्रोग्राम ये हुआ है जो हमारे समाज में आज भी जो भीषणता है उसे दर्शाने का काम अलग अलग नाटिकाओं के माध्यम से किया गया है और आज बहुत अच्छे काम करने वाले लोगों का सत्कार हुआ है। आपको पता है कि हमारी भारतीय जनता पार्टी की बहुत ज़्यादा नंबर पे 138 नगर सेविकाएँ जो है वो चुन के आई है। उनका भी आज यहाँ की जो उत्तर मुंबई की महिलाएं थी, नगर सेविकाएँ थी, उनको भी वहाँ पे सम्मान किया गया। और महिला दिन किस प्रकार से हम अच्छी तरह से सेलिब्रेट कर सकते हैं, इसका प्रयोजन और पूरा ख्याल हमारी नेता मनीषाताई चौधरी ने किया था। महिला दिवस हा दरवर्षीच साजरा केला जातो, पण आजचा दिवस हा भारतीय जनता पार्टीतल्या इतिहासातील पहिल्या मुंबईचे महापौर आमची महिला भारतीय जनता पार्टीची झाली। देशाची सर्वोत्तम स्थान असलेल्या देशाच्या राष्ट्रपती महिला आहेत, देशाचे पंतप्रधान भारतीय जनता पार्टीचे आहेत, राज्याचे मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टी आहेत, राज्याचे राज्यपाल भारतीय जनता पार्टीचे आहेत आणि आता आमच्या महापौर ह्या सुद्धा भारतीय जनता पार्टीचे आहेत। हा दिवस बघायला आम्हाला अनेक वर्ष लागली आणि तो आनंद हा साजरा करण्यासाठी आज आम्ही मुंबईतून नवनिर्वाचित सर्व नगरसेविका, महापौर ह्यांच्या सन्मानासोबत आज माझ्या ऑफिसचं सुद्धा आज आम्ही उद्घाटन केलेलं आहे। आता कुठल्याही आपल्या नागरिकाला माझ्या ऑफिसपर्यंत यायची आवश्यकता नाही। हा बारकोड स्कॅन केल्यानंतर कोणीही माझ्या ह्याच्यावरती कंप्लेंट, आपलं पत्र, आपल्याला ज्या काही प्रॉब्लेम असतील ते ह्याच्यावर टाकल्यानंतर आम्ही पूर्ण त्या डिपार्टमेंटला त्याचं पत्र जाईल आणि जोपर्यंत त्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत आमच्या ऑफिसमधून प्रत्येक नागरिकाला न्याय द्यायचं काम करणार आहोत। भारतीय जनता पार्टीच्या ज्या कार्यकर्त्यांनी बाळकडू घेतलेला आहे, हा कार्यक्रम हा माझा एकटीचा नव्हता, हा कार्यक्रम टीम दहिसरच्या महिलांचा होता, टीम दहिसरच्या कार्यकर्त्यांचा होता आणि भारतीय दहिसर विधानसभा ही आमचा एक परिवार आहे। आम्ही कधीही कुठला कार्यकर्ता, आमदार ह्यांच्यामध्ये अंतर नाही, तर आमचे नगरसेवकांमध्ये अंतर नाही। आम्ही एक कुटुंब म्हणून काम करतो आणि आज कुटुंब म्हणून सर्वांनी खारुताईचा वाटा घेऊन प्रत्येकाने हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रत्येकाने आज हातभार लावलाय। त्या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन।